हे धडधडीत आता इथं खोटं बोलले. 2000 आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी या लोकांना सगळ्यांना आतमध्ये टाकलंय. अरुण परेरा आणि लोकायत यांचे काय संबंध आहेत हे आर आर पाटलांनी सांगितलेले हम्म, आहेत. आर आर पाटलांनी तर मेधा पाटकरांना देखील नक्षलवादी घोषित केलेलं आहे, बाबा हम्म, आढावांना पण केलेलं आहे. हे हम्म, काय आम्हाला सांगतात? आमच्या बरोबर बसलेत कोण? हा, बसलाय नास्तिक, एक हम्म, बसलाय देवी बसली म्हणून आमच्या देवतांना वेंगाडून दाखवणारे. हम्म, अहो हे आमचे हिंदू धर्माबद्दल चर्चा करणार का? हम्म. हा देश जेव्हा अस्तित्वात नव्हता, हे संविधान अस्तित्वात नव्हतं, हे इथलं काही अस्तित्वात नव्हतं, तेव्हापासून आमची वारी सुरू आहे. हम्म. आमची वारी म्हणजे रेडीमेड तुम्हाला मिळाली, मग तुम्ही तिथं ते संविधानाचा प्रचार करायला आले का? आम्ही काय असं असंविधानिक वागलो की जे तुम्हाला असं म्हणलं? आमचे माऊली, आमचे संत तुकाराम कमी पडतायत का? अहो त्यांनी आम्हाला सांगितलं वृक्षवल्ले आम्हा सोयरी साजेरी. तुम्ही आम्हाला येऊन काय पर्यावरण राहण्याचं सांगणार? ज्यांनी त्यांना मारहाण केली हम्म. त्यांच्या बरोबर पण ते चांगलं वागले आणि त्यांना पण चांगलं लाभो याची त्यांनी कामना केली. तुम्ही आम्हाला हे संविधान सांगणार का? या अमोल देशाला मिटकरी एक जी, अमोल मिटकरी जी, जातीयतेचा प्लीज फार मी मोठा पटकन इतिहास कमेंट आहे. घेतो. त्या हम्म. जातीयतेच्या इतिहासामधून बाबासाहेब आंबेडकरांना काही लिखाण करावं लागलं, काही निर्णय घ्यावे लागले. हा, आणि ते जर रिडल्स इन हिंदुइझम, रिडल्स ऑफ रामकृष्णा. ठीक आहे अमोल मिटकरी जी, प्लीज. वेळ कमी आहे माझ्याकडे. एक 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 मिनिट. मी हा, तुम्हाला सगळ्यांना. एक सांगतो. महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा ही नामदेवराय तुकोबारायांनी सुरू केलेली आहे. सर्वांना वारीमध्ये जाण्याचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक वृत्तपत्रावर काय करू आता धरून या भीड आणि निशंक हे तोंड वाजविले हा तुकोबांचा अभंग सन्मानाने घेतला जायचा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हा चमत्कार विरोधी प्रचार प्रसार केलेला आहे, तेच जर पथनाट्याच्या माध्यमातून, तेच जर काही संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागर होत असेल तर बाकी त्यांच्या पोटात पोटशूळ उठण्याची गरज नाही. अर्बन नक्षलवादी संविधानाचा प्रचार करणाऱ्याला म्हणणारे हे किती शुद्ध आहेत, किती पाण्यात आहेत हे यांचं तपासावं. दुसऱ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत कोणीही कुठल्याही संघटना काही बोलत असतील तर आम्ही काय खपून घेणार नाही. आणि तुम्ही एकटे काही आस्तिकपणाचं सर्टिफिकेट घेऊन आलेले नाहात. देवाच्या धर्माच्या नावाचं आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सुद्धा वारकरी कुटुंबात जन्माला आलेली माणसं आहोत. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर हा तुकोबाचा विचार आहे, हा वारीचा विचार आहे की कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, पाया पडे जन एकमेका ही वारीची परंपरा आहे. अलकाताई, करण्याची गरज नाही. 30 सेकंद येतो. तुषारजी तुमच्याकडे शेवटच्या कमेंटला. हा, अलकाताई प्लीज. हा, मला हे विचारायचं की वारीमध्ये जाण्यामध्ये चूक काय आहे? कोणी का असे ना, वारीमध्ये जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे इथे. आणि आम्ही देव मानत नाही असा आरोप जो आमच्यावर केला आम्ही मानतो. आम्ही गांधींचा देव मानतो. हे गांधींची अहिंसा मानतात का? तलवारी घेऊन वारीमध्ये जातात त्यावेळेला त्यांच्यावरती काही कारवाई केली जात नाही, तेव्हा एक अक्षरही बोललं जात नाही. आणि गांधींचा देव मानणाऱ्यांवरती तुम्ही आरोप करता की हे नक्षलवादी आहेत. हे तुषार जमदाडे जिथे तिथे प्रत्येक चॅनलवरती जाऊन अरुण परेरा आणि लोकायत यांचा संबंध जोडतात. मी यांना आज आव्हान देते की त्यांनी याचे सिद्ध करून दाखवावं की कुठला एक कार्यक्रम गेल्या 20 वर्षात आम्ही अरुण परेरांबरोबर केलाय. ठीक आहे, ठीक आहे. यांना काहीही आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हे तलवारी घेऊन जातात. नाही. हे अहिंसा मानतात का गांधींची? सुषमाताई वेळ माझ्याकडे खूप कमी आहे म्हणून मी घाई करतोय. सुषमाताई एक कमेंट. हा, आणि सगळ्यात शेवटी तुषारजी. तरी सुद्धा तुम्हाला आता विलास भैया वेळ कमी असला तरी ऐकून घ्यावा लागेल. एक पहिला मुद्दा कबीर कला मंचाचे शीतल साठे, सचिन माळी यांच्या संबंधाने जो उपस्थित केला, निश्चितपणे मला वाटतंय पुन्हा पुन्हा त्यांच्या चौकशा कराव्या, पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावं. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. कारण जो कोणी संविधान विरोधी कारवाई करतो आम्ही त्याला एक्सक्यूज करत नाही आणि आम्ही त्याला समर्थनही देऊ शकत नाही. त्यामुळे तो मुद्दा. पण हेही तितकंच खरं की दाभोळकर खून प्रकरणातले आरोपी हे जितके नक्सली आहेत तितकेच भीमा कोरेगाव प्रकरणातले सुद्धा नक्सली आहेत. गौरी लंकेश किंवा कलबुर्गीची हत्या करणारे सुद्धा नक्सली आहेत. हे आधी या सगळ्या दामगुडे सारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की ते जेव्हा म्हणतात की आमच्याकडे आमच्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही कशाला येताय? अरे संविधानाचा विषय चाललाय राजा. जर अर्बन नक्सली हा विषय हा संविधानाशी निगडीत विषय आहे, राज्यसंस्थेशी निगडीत आहे, तुम्ही राज्यसंस्था आणि संविधानाबद्दल बोलणार आहात का इथे हिंदू धर्माबद्दल बोलणार आहात? मुळात तुम्हाला हिंदू धर्म कळतो का? राहिला प्रश्न सुषमा अंधारेचा. सुषमा अंधारे वारकरी संप्रदायातली आहे आणि सुषमा अंधारेची लेख 3 वर्षाची शेवटचे 30 सेकंद तुषारजी. शेवटचे 30 सेकंद. वेळ माझा संपला पूर्ण. सगळ्यात महत्वाचं एक सेकंड आणि राहिला प्रश्न तुषार दामगुडे सारख्या लोकांना आणि बंडा कराडकर सारख्या लोकांना, जे सुप्रिया सुळे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, अशा महिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका करतात, अशा लोकांनी सांगितल्यावर आम्ही ऐकायचं का?
कधीपासून वारकऱ्यांमध्ये धारकरी घुसायला लागले आणि धारकऱ्यांनी ठरवायचं ठीक आहे, का ताई की ताई एकटे ताई सनातनी ते मला त्यांचं देशभक्त कमेंट असतील घेऊ द्या, आणि वेळ बाकीचे संपलाय लोक माझा. त्यांच्या तुषारजी बरोबर प्लीज असतील. शेवटची मुळात कमेंट. तुम्ही हा काय मला आहात माझ्या ते आधी म्हटलेले ठरवा. असले तरी मी काय त्यांना ताईच म्हणणार आहे. आणि बाकीचं यांनी काय काय हिंदू धर्माबद्दल बोललंय हे सगळं ते- युट्यूब वरती उपलब्ध ते आहे. सगळे महाराष्ट्राला हा? माहित आहे. हा मुद्दा हा ते हा सगळे महाराष्ट्राला माहिती आहे.